अमेरिकेतील सर्वात मोठं शहर अर्थात न्यूयॉर्क. महापौरपदासाठी निवडणूक लागली आणि राजकीय आखाडा चांगलाच तापला. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत अंग घातलं. ट्रम्प यांनी दिलेल्या उमेदवाराच्या समोर होता एक केवळ 34 वर्षांचा तरुण, जोरहान ममदानी. भारतीय वंशाच्या या तरुणावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बरीच आगपाखड केली. याला निवडून दिल्यास न्यूयॉर्कला विकासासाठी निधी देणार नाही अशी धमकीही दिली. मात्र हे सर्व प्रयत्न फोल ठरले. निवडून येताच ममदानी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वक्तव्याची आठवण करून देत विजय स्वीकारला. अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेतलेल्या न्यूयॉर्क निवडणुकांविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. Standing before you, I think of the words of Jawaharlal Nehru. A moment comes but rarely in history when we step out from the old to the new, when an age ends and when the soul of a nation long suppressed finds utterance. Tonight we have stepped out from the old into the new. आपल्या जाचक आणि विचित्र टॅरिफ पॉलिसीच्या निमित्ताने जगातील छोट्या मोठ्या देशांना सतत धक्का देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्याच देशातील न्यूयॉर्क महानगरीतील मतदारांनी जोरदार धक्का दिलाय. न्यूयॉर्कच्या महापौरपदी ट्रम्प यांनी जोरदार विरोध केलेले जोरहान ममदानी यांचा मोठा विजय झाल्यामुळे ट्रम्प यांचा राजनैतिक पराभव झाला असून त्यांना आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षालाही जोरदार धक्का बसलाय. खरं तर कोणत्याही मोठ्या देशातील एखाद्या मोठ्या शहराचा महापौर होणं किंवा त्या पदाची निवडणूक होणं ही राष्ट्रीय राजकारणात फारशी महत्त्वाची गोष्ट नसते. पण अमेरिकेत महानगराचं महापौर हे सुद्धा मोठं सत्ता केंद्र असल्यानं त्यातही न्यूयॉर्क सारख्या सर्वात मोठ्या शहराचा महापौर होणं ही अभिमानाची बाब असल्याने महापौर पदाची निवडणूक अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा प्रतिष्ठेची केलेली. या निवडणुकीमध्ये ममदानी यांना डेमोक्रेटिक पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आलेली, तर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातर्फे स्लीवा हे उमेदवार होते. निवडणुकीमध्ये तिसरे उमेदवार हे न्यूयॉर्कचे माजी गव्हर्नर कुओमा हे होते. या निवडणुकीमध्ये ट्रम्प यांच्या उमेदवाराचा पराभव तर झालाच, शिवाय त्यांना तिसऱ्या स्थानावर जावं लागल्यानं हा प्रभाव आणखी जिव्हारी लागणारा ठरला. डेमोक्रेटिक उमेदवार ममदानी जर निवडून आल्यास न्यूयॉर्कला विकासासाठी निधी मिळणार नाही अशा प्रकारची धमकी देण्यापर्यंतही ट्रम्प यांची मजल गेलेली. अर्थात या धमकीला न्यूयॉर्कमधील मतदारांनी भीक घातली नाहीये. फक्त 34 वर्षांचे असलेले ममदानी यांनी ही निवडणूक जिंकून अनेक विक्रम तर नोंदवलेच, शिवाय न्यूयॉर्कचे प्रथम मुस्लिम महापौर होण्याचा मानही त्यांनी मिळवलाय. ममदानी यांच्या आई मीरा नायर या प्रख्यात भारतीय निर्माता दिग्दर्शक आहेत. महापौर पदाची निवडणूक जिंकल्यानंतर ममदानी यांनी थेटपणे ट्रम्प यांना आव्हान तर दिलंच, शिवाय भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या एका गाजलेल्या विधानाचाही उल्लेख केला. आता सुडाचं राजकारण करण्यामध्ये प्रख्यात असलेले डोनाल्ड ट्रम्प आगामी कालावधीमध्ये याबाबत कोणती पावलं उचलतात हे पाहणं जरी महत्त्वाचं असलं तरी न्यूयॉर्कच्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने ट्रम्प यांना निवडणुकीमध्ये कशा प्रकारे पराभूत करता येऊ शकेल याचा दाखला मात्र मतदारांनी निश्चितच घालून दिलाय. ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्ट आणि मेक अमेरिका ग्रेट अगेन या मंत्रांचा जप करत अमेरिकेची मूलभूत व्यवस्थाच विस्कळीत केली आहे. त्यांच्या या पोरकट निर्णयांबाबत अमेरिकेत सार्वत्रिक पातळीवर नाराजी असल्याचं या निवडणूक निकालातून समोर आलंय. ट्रम्प यांनी जारी केलेले टॅरिफ धोरण असो किंवा इमायग्रेशनचे नियम असोत, याबाबत सर्वसामान्य नागरिक देखील समाधानी नाहीयेत. अमेरिकेत कोणत्याही प्रकारचे धार्मिक द्वेषाचं किंवा वांशिक भेदाचं राजकारण करण्यास विरोध असल्याचं अनेक वेळा जाहीर करत आपली ही पॉलिसी असल्याचं ममदानी यांनी म्हटलेलं. यामुळे चवताळलेल्या ट्रम्प यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केलेला. मात्र यावर मात करत ममदानी यांनी अत्यंत वेगळ्या प्रकारचा प्रचार करून घरोघरी जाऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्याचा चांगलाच परिणाम मतदारांवर झाला. न्यूयॉर्कमध्ये 30 लाखपेक्षा जास्त मतदारांपर्यंत प्रत्यक्षपणे पोहोचून ममदानी यांनी आपलं मत आणि भूमिका व्यक्त केली. ममदानी यांचे तरुण वय, त्यांच्या बोलण्यातील प्रामाणिकपणा, त्यांची पटणारी मतं याचा एकत्रित परिणाम होऊनच न्यूयॉर्कमधील मतदारांनी त्यांच्या
पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला. या महापौर पदाच्या निवडणुकीसोबतच अमेरिकेतील न्यू जर्सी आणि व्हर्जिनिया या स्टेटच्या गव्हर्नर पदाची निवडणूकही होणार होती. या निवडणुकीमध्येही ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागलाय. वर्षापूर्वी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हा मोठा धक्काच मानावा लागेल. मेक अमेरिका ग्रेट अगेन या अट्टाहासापायी आपण जे काही करतोय ते अमेरिकेतील सर्वसामान्य जनतेला आवडत नाहीये याची जाणीव आता ट्रम्प यांना व्हायला हरकत नाहीये. अर्थात ट्रम्प यांची एकूणच मानसिकता आणि इतर राजकारण पाहता अशा प्रकारच्या काही एखाद्या पराभवामुळे त्यांच्या धोरणामध्ये कोणता मोठा बदल होईल अशी आशा करणं चुकीचं ठरेल. आपण करतोय तेच बरोबर आहे यावर ठाम विश्वास असणारे ट्रम्प यापुढेही पूर्वीच्या चुकीच्या पद्धतीनं वागत राहणार आहेत याबाबत शंका वाटत नाही. मात्र स्वतःला अपराजित आणि सर्व शक्तिमान मानणाऱ्या ट्रम्प यांना पराभवाची चव चाखायला लावण्याची शक्ती अमेरिकेतील मतदारांच्या हातात आणि मनात आहे हे या निवडणूक निकालाच्या निमित्ताने सिद्ध झालंय. अमेरिकेतील राजनैतिक तज्ज्ञांच्या मते आगामी निवडणुकीमध्ये ट्रम्प यांना किंवा त्यांच्या पॉलिसीचं समर्थन करणाऱ्या नेत्यांना पराभूत कसं करायचं याचा दाखला न्यूयॉर्कच्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांनी दिलाय.